शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेअंतर्गत केडगाव परिसरातील शीतल मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आणि झकास वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे। शीतल मिल्क मधील भेसळीचा संशय असलेले 556 दूध पॅकेट जप्त करून नष्ट करण्यात आलेत, तर आवश्यक परवाना नसल्याने झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत। अहिल्यानगर शहरात विना नंबर प्लेट ट्रिपल सीट ब्लॅक फिल्म विरोधात शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय। शहरातील DSP चौकात नाकाबंदी दरम्यान फॅन्सी नंबर प्लेट फॉर 3 वाहनांवर 3000चा दंड करण्यात आला आहे। विना नंबर असलेल्या 11 वाहनांवर 11000चा दंड, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर 8500 रुपयांचा दंड करण्यात आलाय। तसेच विना लायसन ब्लॅक फिल्म अशा 6 वाहनांवर सुमारे 9000चा दंड, असा एकूण 55 वाहनांवर 55,000चा दंड शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आला आहे। वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले। आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत। या याचिकेवर 20 आणि 21 जुलैला सुनावणी होणार आहे। मात्र यावेळी सकारात्मक आदेश झाला तरीही या निवडणुका घेण्यासाठी आणखी एक अडथळा निर्माण झालाय। त्यामुळे या निवडणुका आणखी काही महिने नव्हे तर थेट पुढील वर्षापर्यंत रखडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। राज्यातील 15,000 ग्रामपंचायतींसोबतच झेडपीच्या निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर लगाम घालण्यासाठी महानगरपालिकेने शुक्रवारी म्हणजे आज सावेडी परिसरात व्यापक मोहीम राबवून भाजी बाजार, टपऱ्या, शेड व अनधिकृत फलकांवर धडक कारवाई केली आहे। प्रोफेसर चौक, पारिजातक चौक, एकविरा चौक ते यशोदा नगर या मार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। पारिजातक चौकातील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आला, तर प्रोफेसर चौक व परिसरातील रस्त्यावर उभारलेले तात्पुरते व्यवसाय, लोखंडी फलक व शेड काढून परिसर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। अहिल्यानगर येथील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या नियमित इंटर्न व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कॉलेजचे भिगवण येथे प्रस्तावित स्थलांतर रद्द करून नगरमध्ये समायोजन करण्याची मागणी केली आहे। अचानक स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होईल असा दावा त्यांनी केलाय। व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा व स्थानिक पर्याय उपलब्ध असताना दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन आणि बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।